together. Along with कसं intercellular synthesis perform a specific function, right ना? आणि त्यांच्यामध्ये जे specific cell एकत्र ठेवून जो group of structure बनवलं त्याला ultimately काय म्हणतात आपण tissue. So number of cell is organized and form tissue. Number of tissue organized and form one organ and organ organized and form organ system. म्हणजे organ system organize होणार आहे त्यावेळी organism बनणार property चं verification करून दिलेलं आहे. So, further, you may be surprised to know that complex animals consist of only four types of basic tissue mainly included. This tissue are organized in specific proportion, mainly words basically by specific proportions and form the organ like stomach, lungs, heart, or even kidney. Different tissue चार tissue एकत्र येणार आहे. असं meaning म्हणत नाही specifically stomach मध्ये तुमचे single type चे tissue असणार आहे. No. Stomach is lined by the four tissue, त्याच्यामध्ये epithelial tissue येणार आहे, muscular tissue येणार आहे, connective tissue येणार आहे, आणि nervous tissue येणार आहे. तर सगळ्या organ चार tissue पासून बनताना बघायला भेटतात. When two or more organs perform the common function by their physical or chemical interaction, they together form organ system. आणि relation केलं जे काही असलेलं organ असणार आहे, physical or chemical interaction करून specific function perform करणार आहे, काय बनणार आहे, एक organ system बनताना बघायला भेटणार, ज्याच्यात काय असणार digestive, respiratory, excretory, circulatory, doesn't matter. खूप सारे सिस्टम आपण इथे रिसर्च करू शकतो. याच्यामध्ये काय केलं बघा, cells, tissue, organ and organ system. Split up the word. Split up म्हणजे काय केलं जाणार आहे, जे फंक्शन होतं त्याला तुकड्यांमध्ये सेपरेट केलं. राईट ना? म्हणजे काय मला डायजेस्ट सिस्टमचं जे काही फंक्शन असणार ते फंक्शन काय असणार आहे, इंजेक्शन, मस्टिकेशन, सॉल्विंग, देन डायजेशन, ते काय असणार आहे, ऍब्सॉर्प्शन, ऍसिमिलेशन, देन एक्सक्रिशन. हे जे फंक्शन आहे डिफरंट एका सिस्टम मध्ये डायजेस्ट सिस्टम मध्ये आपण काय केलं लेबर केलेलं स्प्लिट केलं. तर आता जे बेसिकली डायजेशन असणार आहे किंवा बेसिकली ऍब्सॉर्प्शन असणार आहे, एसोफॅगसचं फंक्शन आहे. एसोफॅगसचं फंक्शन काय असणार, ट्रान्सपोर्ट ऑफ फूड मटेरियल फ्रॉम बकल कॅव्हिटी टू स्टमक. हे बेसिकली फंक्शन असणार आहे. सो फंक्शन आपण वाटून घेतलेलं आहे, स्प्लिट केलेलं आहे, आणि काय केलं वे टू काय असणार एक्झिबिट डिव्हिजन ऑफ काय असणार आहे लेबर अँड कंट्रीब्युट काय असणार सर्व्हायवल ऑफ द बॉडी. डिव्हिजन ऑफ लेबर याचं मीनिंग काय म्हणणार, लेबर मी डिवाइड करून टाकलं आणि माझ्या सिस्टम मधल्या लेबरला देऊन टाकलं. लेबर करून काम काय, सो डायजेशन परफॉर्म करण्यासाठी टंगचं एक काम आहे, इसोफॅगसचं एक काम आहे, स्टमकचं, इंटेस्टाईनचं, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, आणि सगळ्यांचं काम आहे. तर आपले वर्कर्स आहेत ते आपले लेबर्स आहेत, त्या लेबर्सने काय केलं की बॉडीमधलं फंक्शन असं स्प्लिट करून घेतलं. समज इथपर्यंत काय झालेलं आहे ते एनसीटीचा कंटेंट इन्क्लूड. हा वर्ड कधी कधी तुम्हाला बेसिकली डिस्टर्ब करतो, त्याला know the designation word the meaning of this word. Further, इथून फर्दर काय केले बघा की animal tissue structures the cell is काय बघा the cell vary according to their function. Right now, word simply खूप important आहे, इथून इक्वेशन बनायची पॉसिबिलिटी होते. Therefore, the national tissue are differentiated and normally classified into as there four types. Right now, आता याच्यामध्ये काय झालं बघा की sometimes बेसिकली क्वेश्चन असा विचारला जातो, four tissue are classified on the basis of dash. त्याच्यामध्ये ओरिजिन बनतो, स्पेसिफिकली त्याच्या बेसिस स्ट्रक्चर डेव्हलप तसे डिफरंट पण यासाठी ते वर्ड यूज केलं काय असणार आहे, द स्ट्रक्चर ऑफ सेल्स व्हॅरी अकॉर्डिंग टू देअर काय असणार आहे फंक्शन. स्ट्रक्चर जर काय सेलचं चेंज जर झालं तर फंक्शन पण चेंज होणार आहे, आणि फंक्शन जर चेंज झालं त्याकडे काय असणार आहे, चार टाईप तुम्हाला बेसिकली व्हेरिएशन करायला बघायला. चार गोष्टीचे चार डिफरंट फंक्शन आहेत, सेम नाही आहेत, बिकॉज चार सेल चार टिश्यू मध्ये चार सेम टाईपच्या सेल नाही. सेल चेंज झाले, फंक्शन चेंज झालं, फंक्शन चेंज झाल्यामुळे चार टिश्यू सेपरेट झाले. प्रॉपर्टी कमी एलिमिनेशन करून दे. फर्स्ट वन इज इपिथेलियल, सेकंड कनेक्टिव्ह, थर्ड मस्क्युलर, लास्ट वन काय असणार आहे न्यूरल. सो यामध्ये आपण पहिली बेसिक शब्द चालू करणार आहे, काय असणार आहे इपिथेलियल टिश्यू. सिंपल वर्ड्स म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला टॉपिक समजले त्याला समजून घ्या पायऱ्यांसाठी. डिटेल मध्ये मी अर्लियर केस मध्ये सर्व सांगितले आहे, तर आपण सिंपल वर्ड्स स्ट्रेट फॉरवर्ड यासाठी चेकआउट करणार आहे. काय सिंपल ते कॉमनली रेफर टू इपिथेलियल टिश्यू ॲज इपिथेलियम और सिंगल काय असणार आहे, सिंगल बेसिकली यूज केलं तिथे काय असणार आहे प्लुरल एपिथेलिया. कारण की इपिथेलियल टिश्यू मध्ये एक सिंपल असणार आहे, सिंपल आहे, कंपाऊंड आहे, राईट ना. त्यांच्यामध्ये पण सिंपलचे पण काय असणार आहे टाइप्स आपल्याला बघायला भेटतात, सिंपल स्क्वामस, सिंपल क्युबायडल, सिंपल कॉलमनर. कंपाऊंड मध्ये पण तीन टाइप आहेत, काय असणार आहे काय करायचं बघा. कंपाऊंड मध्ये आपण बेसिकली टाइप स्ट्राइडेड, सिंपल स्ट्राइडेड, कंपाऊंड स्ट्राइडेड, कसे असणार लेयर्स मध्ये नंतर बघायला भेटणार आहे, राईट ना. सो हे आपण डिस्कस त्याच्यामध्ये पॉईंट करत चाललेलो आहे. बघा जरा याच्यामध्ये काय काय दिसणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय झाले, दिस टिश्यू हॅज अ फ्री सरफेस. पहिला टॉपिक
म्हणजे कसं असणार समजा की जर का पर्टिक्युलरली मी एक सिम्पल स्टर्म टिश्यू जर डिस्कस करत असेल तर एका सेलचं जर का डिस्कस करत असेल जर सेल असणार आहे तर याच्या बाजूला इथे एक सेल येणार आहे इथे एक सेल येताना बघायला भेटणार आहे सो अय झाला झाला काय केलं सिस्टम बाहेर देखो आता आपण काय करूया की जर का एक जर सेलिंग कन्सिडर केले तर चार डायरेक्शन राईट ना ते काय असणार 1 2 3 आणि 4 त्या इतर टिश्यूच्या खाली इथे बेसमेंट मेम्ब्रेन मध्ये बघा काय असणार आहे बेसमेंट मेम्ब्रेन मध्ये बघायला लागणार आहे सो बेसमेंट मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये 4 नंबरचं डायरेक्शन क्लोज झाले राईट ना ते त्यानंतर ना तिची काय सेल असणार आहे तिचा थर्ड आणि जो काय सेकंड असणार आहे तोपर्यंत काय असणार कॉन्टॅक्ट मध्ये येताना बघायला भेटणार पण जो फर्स्ट नंबरचा सर्फेस असणार तो अगदीच असणार फ्री असणार आहे राईट ना कंडिशन याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करून दिले सो हॅज काय असणार आहे टिश्यू फ्री सर्फेस आहे बघायला भेटणार आहे याच्यावरती काय असणार मॉडिफिकेशन येते तो फक्त इथे सेल आहे स्टेरस सेल आहे और इकडे काय असणार आहे मायक्रोग्रेल आहे आणि इकडे काय असणार तुम्हाला ग्लॅन्स बघायला भेटते राईट कोणत्या पार्ट मध्ये की स्पेसिफिकली आपल्याला सर्फेस एरियाच्या वरती रिजन मध्ये फ्री सर्फेस एरिया असणार सो विच काय असणार आहे इधर काय असणार आहे बॉडी फ्लुइड और काय असणार आहे आउटसाइड काय असणार आहे एन्व्हायरमेंट अरे सॉरी बॉडीमध्ये जर का व्हेंटिलेशन करायचं म्हटलं तर बघा एक पॉईंट आपण डिस्कस करूया डायजेस्ट सिस्टम घेतली तर डायजेस्ट सिस्टमची जी इंटरनल लाईनिंग असणार लाईन मध्ये काय असणार आहे एपिथेलियल टिश्यू राईट म्हणजे काय मी फूड कन्झ्युम करणार आहे ते ऍक्च्युअली कोणत्या लाईनिंग मध्ये येणार आहे या एपिथेलियल टिश्यूच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे लाईनिंग मध्ये इंटरनल लाईनिंग कोणाची असणार आहे स्पेसिफिकली एपिथेलियल टिश्यूची की ज्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये युरिन आलं तुम्ही जर का ब्लड वेसल घेतली तर ब्लड वेसलचं इंटरनल लाईनिंग कोणाच आहे इंटरथेलियम बघायला भेटणार आहे मला ते कोणाचे सिम्पल स्कामस एपिथेलियल टिश्यूची लेअर आहे तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणाला ब्लड आहे लिम्फॅटिक सिस्टम घ्या लिम्फ त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे म्हणजे नक्कीच त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण येणार आहे फ्लुइड येणार आहे त्याच्यासाठी काय असणार स्किनचा अप्पर मोस्ट जो लेअर आहे कसापासून बनलाय एपिथेलियल टिश्यू तर एन्व्हायरमेंट जे काय बाहेर आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे ते काय असणार याच्या कॉन्टॅक्ट मध्ये वेगळे डिस्कस करून घेऊ शकतो आता महत्वाची गोष्ट एपिथेलियल टिश्यू जे असणार त्याचे फंक्शन समजून घ्या काय केलं असणार प्रोव्हाइड कव्हरिंग आणि काय असणार आहे लाइनिंग कव्हरिंग आणि लाइनिंगचे मिनिंग डिफरंट मध्ये मिळालो राईट मी तुम्हाला याच्यामध्ये डायग्राम एनिमेशन करून तुम्हाला तुम्हाला सांगू देतो एक जर आपण कार जर डिस्कस केली राईट जसं म्हणजे एक्झाम्पल आपली इथे कार आहे राईट बस गाडी तुमची राईट एक आपलं बरोबर इथं बसलाय मला घेऊन येते राईट आता इमॅजिन करा जर का स्पेसिफिकली या कारला मला पार करायचंय आणि महिन्याभर तिला बाहेरच काढायचं नाही कुठेतरी बाहेर फिरायला जात असेल तर मला सांगा तिला आपण काय केलं की अशा पद्धतीने कव्हर टाकून देतो घरी तुम्ही बघता राईट ना कव्हरिंग केलं ते काय झालं कव्हर झालं एकदम मला सांगा त्याच्यावरती काय एकदम ब्लँकेट सारखं मोठं कव्हर टाकतो काय नाही सिम्पल सुद्धा त्याचे काय असणार कव्हर टाकत असतो राईट ना बघितलं गाडी पण आपल्याला कव्हर करायचं स्कूटी कव्हर करायचं टाका सो एक कव्हरिंग भरून येताना बघायला भेटणार आता मला सांगा या जर का गाडीला मला थोडं काय करायचं माहितीये का की फॅमिली जर का मला असं म्हणजे पर्टिक्युलरली बॅग जर बनवायची असेल किंवा एखादी बस जर बनवायची असेल की ज्याच्यामध्ये फॅमिली सगळी जर असेल तर ऑब्विसली इंटेरियर मला इंटेरियर चेंज करावं लागणार आहे सो इंटेरियर चेंज करत असताना बघा तुम्ही अशा बघता की वॅनिटी गॅस तुम्ही मुलीच बनवते हा वॅनिटी गॅस बघा किंवा स्पेसिफिकली जे सुपरस्टार असेल राईट ना किंवा स्टार पर्सन असेल बघा ते त्यांच्यासाठी स्पेसिफिक कार असते मेकअप बिकअप करण्यासाठी लिपापुती करायला राईट ना तुम्ही बघत असाल तर त्यांचे जे इंटेरियर असणार आहे ते पण असं बेसिकली प्रॉपर कव्हरिंग करताना बघायला भेटणार इथं आता लाइनिंग झालं इंटेरियर काय असणार आहे इंटेरियर तुम्ही लाइनिंग केलं बाहेर त्याला काय केलं कव्हरिंग केलं सो जे इंटेरियर होणार आहे लाइनिंग होणार आहे आणि वरचं काय असणार आहे कव्हरिंग असणार आहे सिमिलर केसमध्ये तुमच्या हार्टला पण बघा डिस्कंडिशन झाले हार्टची इंटरनल लेयर जर भेटले एपिथेलियल टिश्यूचे बाहेरचे पण कोणते एपिथेलियल टिश्यूचे आणि आतले कोणते मस्क्युलर टिश्यूचे तो इंटरनल लाइनिंग झालं एक्सटर्नल कव्हरिंग झालं सो ऑलवेज काय असणार जेव्हा तुम्हाला कव्हरिंग करायचं लाईन करायची कोणती टिश्यू येणार आहे एपिथेलियल टिश्यू येताना बघायला भेटणार सो दिस इज नथिंग बट कव्हरिंग अँड दिस इज नथिंग बट लाईनिंग ओके हे मिनिंग समजून घ्या फर्स्ट एनसाठी व्यवस्थित समजला परत एनसाठी एक दोन तुम्ही वाचली मग क्वेश्चन कसा येईल आरामात कळून जाईल कन्सेप्ट अंडरस्टँड होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे नक्की काय म्हणते बाकी त्यानंतर तुम्ही जेव्हा क्वेश्चन रिवाइज करता आरामात तुम्हाला बेसिकली क्लिअर होतं फर्दर त्यासाठी येस cells are compactly packed with काय असणार little intercellular space आता इथे जर का वर्ड चेक केला इंट्रासेल्युलर तरी चुकलं तुमचं राईट ना ते जे काही सेल असणार ही जी सेल बनणार सेलच्या मध्ये काय असणार छोटे छोटे बेसिक स्पेस मेलिवेशन करून दिले लिटल बिट काय असणार इंटरसेल्युलर स्पेस मला याच्यामध्ये येताना बघायला भेटणार असं मेलिवेशन करून दिलं की ज्याच्यामध्ये काय दिसत असणार मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्स बनतं कशाला पण मी तुम्हाला क्लिअर केलं what is the composition of matrix fluid
टिश्यू फ्लुइड जे असणार आहे ना त्यांच्यामध्ये जे मॅट्रिक्स बनणार आहे ते मॅट्रिक्स बनतं कशाला तर तुमच्या मला प्रोटीन विसरला आय नो व्हेरी वेल ग्लुकोपॉलिसॅकराइड ग्लुकोपॉलिसॅकराइड मॅट्रिक्स त्याच्यामध्ये मेनली इन्व्हॉल्व होताना बघायला मिळतं. ठीक आहे तर जेव्हा कधी तुम्ही बेसिकली मॅट्रिक्स बद्दल डिस्कस कराल तेव्हा तुम्हाला माहित असायला पाहिजे की मॅट्रिक्स कशामध्ये बेसिकली बोलायचं ओके चलो आगे बढ़ते बरं There are two types of plasmar epithelial tissue, namely called as plasmar simple epithelial tissue and second is plasmar compound epithelial tissue. Simple meaning काय बोलतो आपण सिंगल लेयर सेल जे असणार ते कोणते असणार जसं तुम्ही जर का सिंपल स्क्वॅमर्स बघितले तर याची काय असणार सिंगल लेयर त्यांना बघायला भेटणार याची सिंपल फॉर्म असणार आणि ते जर तुम्ही कंपाऊंड मध्ये असेल राईट ना तर कंपाऊंड मध्ये कसं असणार स्क्वॅमर्स आहे पण त्याच्यावरती काय असणार अशा लेयर्स त्यांना बघायला भेटणार 2 to 3 सेल बेसिकली लेयर्स काय असणार अशी लेयर त्यांना बघायला भेटणार जर या फॉर्म मध्ये जर टिश्यू बघायला भेटत असेल तर आपण कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू म्हणतो सिंगल लेयर असेल तर सिंपल इपिथेलियल टिश्यू पैकी बेस्ट करून तुम्ही सिंपल स्क्वॅमर्स आणि इथे काय असणार आहे इथं मेनली बेस्ट करतो कंपाऊंड इथं स्क्वॅमर्स इपिथेलियल टिश्यू आपण डिस्कस करू शकतो कारण की इथं स्क्वॅमर्स म्हणजे फ्लॅट सेल्स आहेत ओके फ्लॅट सेल्स त्यांना मेनली बेस्ट करून देऊ शकतो मग काय सांगितलं बघायच्यामध्ये सिंपल इपिथेलियल टिश्यू इज कंपोज्ड ऑफ असणारे सिंगल लेयर त्याची प्रॉपर्टी तुम्ही टाकली right? Further cells and function as a lining of the body cavities. Obviously, specifically blood cells cavity, blood vessels cavity, so blood cells cavity, so internal discuss करायचं the heart मध्ये inside cavity त्यांच्यामध्ये असो or even काय असणार nephron मध्ये internal cavity असणार त्यांच्यामध्ये असो each and every moment ला lining कोणतं असणार तुम्हाला simple squamous epithelial tissue or काय असणार simple epithelial tissue नाही it may be cuboidal, it may be columnar or it may be squamous. ओके ना कंडिशन आपण त्याच्यामध्ये डिस्कस करू शकतो टर्म्स आल्या तुमच्या टर्म्स मध्ये आपण जनरली कोणत्या ग्लँड्स घेणार आहे कोणती ग्लँड असणार आहे टर्म्स बेरिक ग्लँड्स कोणते असतात एंडोक्राइन एक्सोक्राइन कोणते असणार आहेत हा एक्सोक्राइन ना टर्म सिक्रेशन जे असणार आहे एक्सोक्राइन ग्लँड असतात त्याचं सिक्रेशन कशामधून होतं डॉक्टर मधून होताना बघायला भेटणार आहे पण त्याचं इंटरनल आणि कोण असेल सिंपल epithelial tissue आहे त्याला बघायला भेटणार क्युबिटलच्या फॉर्म मध्ये स्पेशल समजून घ्या की सिक्रेशन करण्याचं काम तर ते जर घेतले सिंपल ट्यूब जर घेतली तर ट्यूबला लाईनिंग मेनली काय असणार आहे की आपल्या स्पेशली क्युबिटल करणार आहे एक टिश्यू असणार आहे ना की जे मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहे ग्लँड असणार आहे ते ग्लँडचं जे स्ट्रक्चर असणार आहे ते लाईनिंग कोणाचं पासून केलं असणार आहे क्युबिटलला पण ते ती बेसिकली जे सिक्रेशन करणार आहे का ट्यूब मधून घेऊन जाणार आहे मधून घेऊन जाणार त्यात मोस्टली सिंपल स्टफची असणार आहे क्युबिटलच्या पण डिस्कस ओके तर प्रॉपर्टीज इथे डक्ट्स मध्ये आणि ग्लँड मध्ये व्हेरिएशन आहे gland carries the produce the or secrete the secretion. The duct carry that secretion. Okay, the difference is just one. Single layer basically as the tube just like up just like tube other way mesh kore dele proximal carotid tube or gas distal carotid tube the tubes yeah. Then basically line kore distal simple epithelial tissue that are available. Compound epithelial tissue consists of two or more cell layer basically include. This is a maintenance is protective form मध्ये त्याला बघायला भेटणार आहे just like तुम्ही जर स्टमकची लाईन जर घेतली तर कोणापासून बघा कंपाऊंड epithelial tissue जर दिसला आहे because of what there is excessive secretion जर का acids जर त्याला प्रोटेक्शन करायचं काम करत असलं आपल्या स्पेसिफिकली तेच कंपाऊंड epithelial tissue त्याला बघायला भेटणार आहे तर प्रॉपर्टी तर वेगळी इन्क्लूड करून दिले सो ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर मॉडिफिकेशन क्लिअरली वर्ड यूज केला इनसाइड त्याला तुम्हाला फॉलो करायचंय स्ट्रक्चर मॉडिफिकेशन जसं स्ट्रक्चर तुमचं मॉडिफाईड होत आहे तर त्याच्या बेसिसवरती पुन्हा तुमच्या स्पेसिफिक सिंपल epithelial tissue किती काय म्हटले की स्कॅमल्स बदल ट्युबायडल आणि कसं असणार यांचं कॉलम शेप झाला स्ट्रक्चर जो असणार आहे तो चेंज झाला स्ट्रक्चर चेंज झाला तर त्याचे काय असणार आहे पर्टिक्युलरली ऑर्गनायझेशन पण सेपरेट होताना बघायला भेटणार फंक्शन पण व्हेरिएशन मध्ये येताना बघायला इथे जे काही तुम्हाला तीन बेसिकली तुम्हाला सेल्स मेनली इन्क्लूड करून दिले त्याचे तीन टाईपचे सेम असतात तर फंक्शन पण सेपरेट होताना बघायला भेटणार त्यावेळेस मध्ये बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला असणार आहे फ्लॅट सेल त्याला बघायला भेटणार त्याचं फंक्शन काय असणार लाईनिंग करणं कव्हरिंग करणं त्याचं कधीच म्हणजे फंक्शन बेसिकली सांगायचं म्हटलं सिक्रेशनचं एक नाही बाळगणं ऍब्सॉर्प्शन करणं सिक्रेशन करणं फंक्शन कोणाचं आहे क्युबाइड epithelial टिश्यूचं आहे तुम्हाला हे ते त्यांना बघायला भेटणार ऍब्सॉर्प्शन करणं आणि काय असणार आहे सिक्रेशन करणं देन त्यानंतर तुम्हाला मेन बेस्ट करून दिले ते कोणते असणार आपल्या याच्यामध्ये कॉलमनर असणार आता कॉलमनर मध्ये स्पेशली समोर येतो कॉलमनरचं फंक्शन काय असणार आहे प्रोटेक्शन करणं राईट ना आणि मग काय असणार आहे सिक्रेशन करणं ओके सिक्रेशन करण्याचं काम तर कोणाचं असणार आहे तुम्हाला कॉलमनर epithelial टिश्यूचं नक्की बघायला भेटतं आणि महत्वाची गोष्ट
ही जे बेसिकली फ्लॅक्टर टिश्यू असतात याचे काम आहे प्रोटेक्शन करणं. स्किन बेसिकली तुमचे काय असणार आहे फर्स्ट लाईन तिथे बेसिकली परफॉर्म झाली होती. ऑब्विसली आपल्याला काय असणार एखाद्या बॅक्टेरियापासून वाचवण्याचं काम करते प्रोटेक्टिव्ह लेअर बनले. Similar case, the internal level of column column mainly responsible for the protection. Okay, so protection function दोन्ही ठिकाणी येताना बघायला भेटणार. क्लोजल फंक्शन याचे काय सांगितलं simple scholars mainly responsible for the covering, lining and protection. Cuboid is mainly responsible for the secretion and absorption. And columnar mainly responsible for the protection and secretion. Okay. सगळे पॉईंट तुम्हाला चांगला चालू बस तुम्हाला बेसिकली काय करायचं नोट डाऊन करायचं आहे तुम्हाला हायलाइट करायचं. Now, we study about the asthma, simple epithelial tissue and that simple squamous epithelial tissue. Kas simple explanation very basic करून दिले. It's made up of single thin layer, flattened basically काय असणार सेल्स बघायला भेटणार आहे. irregular काय असणार याच्यामध्ये बाउंड्रीज पेरिमेशन करून घेतलेले आहे. राईट ना रेग्युलर वर्ड इज त्याला रॉंग स्टेटमेंट सेलेक्ट करू. त्यात बाउंड्री काय असणार वॉल ऑफ ब्लड वेसल्स पुन्हा एकदा बेसिकली ते दिलं बघा. कुठे कुठे बघायला एनसीटीचे जे क्वेश्चन टाकले ना किंवा एनसीटीचे एक्झाम्पल दिले ते माहिती तुम्ही ते बेसिकली सिंपल टाकू शकता. काय असणार सिंपल स्क्वॅमस epithelial टिश्यू आणि याचे एक्झाम्पल पहिले एनसीटी काय दिले ब्लड वेसल मध्ये दिलेले असणार आहे. ऑल्सो काय असणार आहे लंग्स मध्ये बघायला भेटणार आहे. और युनिट असणार फंक्शन लाईक फॉर्मिंग असणार आहे डिफ्युजन बॉर्डरीज डेफिनेशन करून दिले असणार आहे. ऑब्वियसली ब्लड मध्ये जर का ब्लड वेसल जर काही घेतलं तर ब्लड वेसल मध्ये जे काही बेसिक न्यूट्रिशन असणार आहे ऑक्सिजन असणार आहे CO2 असणार आहे डिफ्युजन करण्याचं काम कोणाचं आहे सिंपल स्क्वॅमस टिश्यू आणि दोन्ही लाईन मध्ये आपण बघितलं कुठं दोन ठिकाणी आपण डिफ्युजनचं मेकॅनिझम बघितलं सिंपल स्क्वॅमस टिश्यूचं. अल्व्हिओलाय राईट अल्व्हिओलाय कोणामध्ये असणार आहे ब्लड वेसल्स मध्ये अरे सॉरी फॉर द डिफ्युजन ऑफ गॅसेस ऑक्सिजन CO2 राईट ना सेकंड आपण कुठं बघितलं येस न्यूट्रिशनच्या केसमध्ये आपण ग्लोबल मध्ये बघितलं ना. तर ग्लोबल मध्ये आपण बेसिक काय केलं होतं की तिथे पुन्हा 3 लाईनी बघितलेल्या आहेत राईट ना. त्याच्यामध्ये काय आहे आपली सर्व करायला सिंपल स्क्वॅमस टिश्यू अजून कोणते असणार आहे बेसमेंट मेम्ब्रेन आणि तुम्हाला याच्यामध्ये काय असणार आहे की जे कॅप्सूल जे बघायला भेटणार आहे राईट ना त्याच्यामध्ये जे तुम्हाला सिंपल epithelial टिश्यूची लाईनिंग बघायला भेटणार आहे ती काय असणार आहे तुम्हाला डिफ्युजन करण्यासाठी म्हणून. So these are the some kind of few examples with the medication coefficient. आता त्यानंतर इमिजिएटली काय म्हटलं बघा सेकंड नंबरची बेसिकली टाइम एलिमिनेशन म्हणजे क्युबाइड. राईट क्युबाइडचं बेसिक असणार सिंगल लेयर पासून बनताना व्हायला भेटणार बट ते सेल कोणत्या शेपचे असणार आहे क्यूब लाईन आणि वरती आपण बघितलं कोणते असणार आहे तुमच्या सिंगल फ्लॅटेंड सेल सिलिकॉन फ्लॅट सेल्स म्हणून एलिमिनेशन करून त्याच्यामध्ये मेनली कॉमन फंक्शन बघायला भेटणार किंवा जे स्ट्रक्चर असणार आहे असणार आहे डक्ट्स ऑफ काय असणार आहे ग्लँड्स. चला डक्ट्स मध्ये जर म्हटलं असतं रॉंग असणार ऑफ अ ग्लँड त्या ग्लँड मध्ये कोणाचा रेलिक असणार तुम्हाला बेसिकली क्यूब लाईन बेसिकली सेल्स. आणि जर काय झाले ट्युब्युलर बेसिकली काय असतं तुमच्या पार्ट ऑफ द फ्रॉम आपण बघितलं जी स्पेसिफिक तुमचं डेसिटी असतात त्यासाठी डिस्टे असतात लँड बाय असतात क्युबाइड epithelial टिश्यू राईट आणि मग जर मेडिमेशन करायचं म्हटलं तर नेफ्रॉन मध्ये पण जो आपला येस डिस्ट्री झाले तर मला हे म्हणायचंय की तुमचे जे लुकोफिले का लुकोफिले मधलं थिक पार्ट आहे त्याला पण कोणाचा रेलिक केलेला आहे क्युबाइड epithelial टिश्यूच आहे जिथं थिन आहे तिथे कसं असणार स्क्वॅमस epithelial टिश्यूच आहे. हे रिवाइज करा माहित असणं गरजेचं आहे. काय म्हणतेस बोल मी काही डाऊट आहे का क्लिअर आहे का. सिंपल epithelial टिश्यू लाईन बाय द कुठं असणार आहे थिन लेअर की जिथे तुमचं पॅसिव्हली काय असणार आहे ट्रान्सपोर्टेशन होत आहे आणि जिथे बेसिकली थिक लेअर असणार आहे तिथे क्युबाइडल epithelial टिश्यूचं लाईनिंग आहे जिथून ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन होताना बघायला राईट. आता ह्युमन फिजिओलॉजीचा बेसिकली कंटेंट आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं ज्याच्यावर मी तुम्हाला टीचिंग करत गेलो होतो त्यात तुम्हाला ॲनिमल टिश्यू मोस्ट ऑफ द त्याचेच कव्हर करत गेलो तुझ्या सुद्धा त्याला रिवाइज करतोय बाकी वेगळं काय टीचिंगचं ही स्पेसिफिकली मी काय केलं स्ट्रॅटेजी ठेवली तुम्हाला जेणेकरून जरी चॅप्टर तुम्हाला शिकायचं जरी नसला नो प्रॉब्लेम मी ज्यावेळी तुम्हाला ह्युमन फिजिओलॉजी शिकवतो ना त्याच्याबरोबर माझ्याबरोबर काय करा माहिती का एक्स्ट्रा कंटेंट जे सांगत चालू त्यांना सुद्धा तुम्ही नोट करा किंवा रिवाइज करायचं तुम्हाला हा चॅप्टर परत एक्स्ट्रा प्रिपेअर करायची गरज असणार ते फक्त हा पर्पज नाही पण ठीक आहे आला तर आपण कंटिन्यू करू किंवा पुन्हा रिव्हिजन होतं आपली काय असणार किडनीमध्ये बघायला भेटणार मेन फंक्शन काय असणार बघा मेनली क्लिअर करून टाकलं सिक्रेशन करणं आणि काय असणार यांच्यामध्ये ऍब्सॉर्प्शन करणं मेन फंक्शन क्लिअर करून टाकले तुम्ही याच्यामध्ये स्किप नाही करायला पाहिजे तुम्हाला कंपल्सरी काय असं पाहिजे लाईनिंग करणं कव्हरिंग करणं प्रोटेक्शन करणं और मेन फंक्शन लाईनिंग करणं कव्हरिंग करणं epithelial टिश्यू सिक्रेशन करणं ऍब्सॉर्प्शन करणं क्युबाइडल epithelial टिश्यू प्रोटेक्शन करणं
columnar epithelial tissue. हे त्याचे मेन फंक्शन आहेत. सायमल्टेनियसली ऑर्गन फंक्शन परफॉर्म करतात. ते पण आपण बघू शकतो. epithelium काय असणार proximal connective tubule. आता ते basically right up so that is the main that's all. In the kidney has necessarily microvilli. Right up. आता epithelial tissue मध्ये in general मध्ये काय स्पेसिफिक मॉडिफिकेशन येतात. त्या मॉडिफिकेशनचं बेनिंग पण विथ मॉडिफिकेशन करून epithelial tissue वरती जर का स्पेसिफिकली काय बघायला भेटलंय मायक्रोविलाय जर बघायला भेटले मायक्रोविलाय जर बघायला भेटले तर या बेसिकली मॉडिफिकेशनला आपण एक नाव दिलं. येस येस ऑर्डर काय असणार आहे epithelial टिश्यू मेंटेन होते आपली राईट ना. त्यानंतर epithelial टिश्यू मध्ये कोण आलं सिलिया जर आलं तर सिलियाचं काय केलं सगळा सिलिएटेड epithelial टिश्यू मेंटेन करून घेतलं. त्यानंतर काय आलं समजा याच्यामध्ये ग्लँड जर आले तर आपण काय म्हणतो येस ग्लँड्युलर epithelial टिश्यू नाव दिलं. इव्हन काय असणार बघा स्टेरोसिलिया जर आले स्टेरिओसिलिया स्टेरिओसिलेटेड epithelial टिश्यू स्टेरिओसिलिया माहिती बघा इन जनरल मध्ये epithelial टिश्यू वरती समजा अशा फॉर्ममध्ये जर का तुम्हाला वाय बेसिकली एकदम थ्रेडला स्ट्रक्चर जर बघायला भेटलं तर आपण म्हणतो याला सिलिया काय म्हणतो बघा त्याला आपण सिलिया म्हणतो. पण याच epithelial टिश्यू वरती थोडंसं कोनिकल फॉर्म मध्ये जर का अशा फॉर्म मध्ये सिलिया जर बघायला भेटल्या तर यांना आपण म्हणतो स्टेरिओसिलेटेड epithelial टिश्यू बरोबर. आणि यांचं लायनिंग असतं epididymis. Stereocilia is lined by the choroidal epididymis. मग मला सांगा इथं ऍज कम्पेअर्ड टू दोन जर डिस्कस काय केलं तिथे आपण बघितलं आधी स्टेरिओसिलिया पण बघितलं सेपरेट कोणच जास्त आहे स्टेरिओसिलिया राईट ना. तर स्टेरिओसिलिया कुठे लाईन झाली तुमच्या epididymis मध्ये. मग मला सांगा epididymis सेपरेट मध्ये जास्त असणार आहे त्यामुळे स्पर्मचं तिथं मॅच्युरेशन खूप चांगल्या पद्धतीने होताना बघायला भेटणार आहे. म्हणून मॅक्झिमम जर स्पर्म फॉर्म झाले तर आपण कुठं बेसिकली स्टोअर करतोय epididymis मध्ये. दिस इज द रिझन हे त्याचे कलेक्टेड करणारे पॉईंट आहे मला जास्त रिप्रोडक्शनचा आहे पण त्याचं कलेक्शन कुठं आहे मला इथून बेस निघताना बघायला भेटणार. सो यू करेक्ट द बिटवीन दिस टू टिश्यू राईट ना. तर यांची काय असणार मॉडिफिकेशन मेनली इन्क्लूड करून घेऊ शकतो. कंपल्सरी नाही की बाबा एकाच सेलवरती एकाच टाईपचं मॉडिफिकेशन झालं पाहिजे मल्टिपल पण असू शकतात समजते. जी काय बेसिकली epithelial टिश्यू असणार आहे कॉलमनर epithelial टिश्यू मध्ये तुम्हाला सिलिया पण बघायला भेटतील आणि काय असणार तुम्हाला ग्लँड्स पण बघायला भेटणार आहे राईट ना. सेम मॉडिफिकेशन मी तुम्हाला अॅनिमल टिश्यूच्या फाईलमध्ये दिलेले आहे सो ते तुम्ही इथून आयडेंटिफाय करू शकता. कॉलमनर epithelial टिश्यू इज काय असणार कंपोज ऑफ द सिंगल लेअर टॉल अँड स्लेंडर बघायला भेटणार राईट ना. डॉक्टर असे सिलेंड्रिकल एक वर्ड वेगळी कशी करून स्लेंडर सिलेंड्रिकल काय असणार जे सेल्स बघायला भेटणार लॉंग बघायला भेटणार थोडे टॉल बघायला भेटणार तर न्यूक्लियर आहे बघा याच्यामध्ये पण काय असणार याच्या न्यूक्लियस मध्ये पण बेसिकली व्हेरिएशन देऊ आपण. आता न्यूक्लियस मध्ये डिस्कस करायचं म्हटलं तर पर्टिक्युलरची सिंपल प्लॅनस epithelial टिश्यू असणार सिंपल म्हणजे फ्लॅट सेल असतात त्यांचा असा बेसिकली काय असणार सेंटरला बघायला भेटणार पण असं एकदम फ्लॅट येताना बघायला भेटणार. क्युबायडल मध्ये काय असतं बघा की स्पेसिफिकली असं तुम्हाला सेंटरला येताना बघायला भेटणार राईट ना. जर कॉलमला जर डिस्कस केला तर यांच्यासाठी क्लिअर करून घेतली काय सांगते मला की स्पेसिफिकली सिंगल लेअर टॉल स्लेंडर अँड न्यूक्लियर पीस लोकेटेड काय असणार ऍट द बेस लेअर असणार. तर या फॉर्ममध्ये काय व्हेरिएशन करून घेऊ शकतो बरोबर. या तीन टाइप ऑफ सेल्स न्यूक्लियस तुम्हाला कंपल्सरी प्री सरफेस मे बी हॅव काय असणार मायक्रोविला मे बी सरफेस कंपल्सरी नाही म्हणून राईट ना. सिलिया बघायला भेटतील मायक्रोविला बघायला भेटतील ऑर इव्हन ग्लँड्स पण बघायला भेटू शकतात. तर प्रॉपर्टीज मेडिमेशन केले त्या फॉर्म इन लाईन ऑफ काय असणार स्टमक परिवर काय असणार इंटेस्टाइन आणि काय असणार सिक्रेशन म्हणजे कोणाला तुम्हाला याच्यामध्ये ग्लँड्स आले. सेकंड थिंग काय असणार ऍब्सॉर्प्शन म्हणजे कोण असणार की स्पेसिफिक मायक्रोविलाय. So these are the modification on the raspberry is cuboidal, sorry, columnar epithelial tissue. He mechanism. If the columnar or cuboidal cells bear the cilia on their surface area, they are called as the ciliated epithelial tissue. That is the cilia. So modification मगाशी तुम्हाला सांगितलं फॉलो करू शकता. पण हा टॉपिक इथपर्यंत काय असणार कव्हर होताना बघायला भेटेल अजून काही टॉपिक डिस्कस करतो बघा. ते फंक्शन इज कास्टिंग मूव्ड पार्टिकल्स राईट ना और काय असणार म्युकस समजतात कॉलेजमध्ये काय काय बेसिकली पास करताना बघायला भेटणार जर का त्यांच्यावरती कॉम्प्रेशन असणार तर मेडिमेशन म्हणून दिले आपण सिलेंडर असतील तर सिलेंडर epithelial टिश्यू असणार आहे राईट ना. यांच्यामध्ये स्पेशली कोणतरी तुम्हाला कॉलम आणि काय असणार क्युबायडल सेल मेंटेन इन्क्लूड करून तर याच्यामध्ये फंक्शन काय करणार मूव्ह करणार कोणत्या एखाद्या पार्टिकलला जस्ट इमेजिन करा आपण बेसिकली जे रेस्पिरेटरी सिस्टम आहे त्याला आपण एक सिलेंडर epithelial टिश्यूचं लायनिंग आहे पण ते कोणते येस pseudo stratified columnar ciliated
ग्लॅन्ड्युलर इपिथेलियल टिश्यू. काय आठवते काय? त्याचा टोपी काय असणार आहे? तो इथं काय वर्ड बेसिकली यूज केलाय? सुडो स्ट्रॅटिफाईड. स्ट्रॅटिफाईडचं मिनिंग काय असणार आहे? पॉज लेयर्स. सुडो स्ट्रॅटिफाईड कॉलमनर. काय बघायला भेटणार तुम्हाला याच्यामध्ये? कॉलमनर सेल असणार आहे. मध्ये काय असेल? सिलिएटेड. काय प्रेझेंट असणार आहे? सिलिया असणार. फर्दर ग्लॅन्ड्युलर म्हणजे काय असणार आहे? ग्लॅन्ड प्रेझेंट असणार आहे. काय स्पीकर असते? म्युकस. तो जर का इथं एखादा डस्ट पार्टिकल जर आला तर डस्ट पार्टिकलला रेस्पेल करण्यासाठी, बाहेर पाठवण्यासाठी इथं पार्टिकलची मुवमेंट करणार आहे. कोण? सिलिया. कोण करणार त्याच्यामध्ये? कॉलमनरी टिश्यू. सेकंड थिंग, त्या डस्ट पार्टिकलला होल्ड करून ठेवायचं मला, और बिकॉज मला एक्सपेल करायचं आहे, बाहेर काढायचं असेल तर डेफिनेटली कोण मदत करणार आहे मला? हा बेसिकली सिलेबस करताना पाहायला भेटणार आहे. सो मुवमेंट ऑफ पार्टिकल्स और इवन काय असणार? बिकॉज इन अ स्पेसिफिक असणार डायरेक्शन ओव्हर द काय असणार? टिश्यू. स्पेसिफिक डायरेक्शन म्हणजे काय असणार? आउटसाइड द बॉडी. राईट. जो म्युकोसेलर आहे, जो डस्ट पार्टिकल असतात त्याला कुठे आतमध्ये घेऊन जायचं आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये, त्याला कुठे पाहिलं असेल? ऍटमॉस्फिअर मध्ये. तेव्हा अपोजिट डायरेक्शन काय असतात त्याला मुवमेंट करून देतात. सो they are mainly present in the inner surface of the hollow bundles like as bronchioles, because there are fallopian tubes. So bronchioles मध्ये काय केलं जाणार आहे? और जो क्या घ्या, ब्रोंकिओल घ्या, ब्रोंकाई घ्या, तर यांच्यामध्ये काही बेसिक क्युबाइड सॉरी कॉलमनरी टिश्यू सिलिया डेफिनेटली प्रेझेंट आहे. आणि एक म्हणजे काय असणार आहे? फॅलोपियन ट्यूब. जिथे बेसिकली करायचं म्हटलं तर एक पार्टिकल आहे. कोण? त्या ओव्हरला मूव्ह करण्यासाठी काय करायचं आहे की इथं सिलिया मदत करताना पाहायला. सो यांच्यासाठी वर्ड्स इम्पॉर्टंट आयडेंटिफाय करू शकतो. पण कुठे ना कुठे हे सगळे वर्ड्स कसे दिले एकदम स्पेसिफिकली इन जनरल आपण डिस्कस करू शकतो. खूप म्हणजे असे ऑपोजिट फॉर्म मध्ये दिले, खूप हिडन फॉर्म मध्ये दिले. त्याचे एक्झाम्पल जिथे मी तुम्हाला सांगत चालेल ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नाव इथे बेसिकली काय असणार आहे? इपिथेलियल टिश्यूचं मॉडिफिकेशन आपण त्याला डिस्कस करणार आहे. यू हॅव टू नो द बेसिक मॉडिफिकेशन ऑफ दिस इपिथेलियल टिश्यू. जनरली काय आहे असणार? Epithelial tissue is originated from the all germ layer. त्याच्यामध्ये काय असणार आहे? एंडोडर्म, एक्टोडर्म अँड मेसोडर्म. 3 लेयर असतात. राईट ना? सो या केसमध्ये हे मॉडिफिकेशन असणार. याच्यामध्ये आता काय म्हणते बघा, क्लिअरली मेन्शन करून दिले. सम कॉलमनार or cuboidal cells specialized for the ascending secretion, and that basically modification we call as a glandular epithelial tissue. बरोबर? मॉडिफिकेशन याच्यामध्ये जी मॉडिफिकेशनला मदत करणार आहे सिक्रेशन करण्यासाठी, नॉट फॉर द ऍब्सॉर्प्शन. क्युबाइडल इपिथेलियल टिश्यू वरती जर तुमच्या मायक्रोविलाय आल्या तर तेच क्युबाइडल इपिथेलियल टिश्यू फंक्शन काय करणार आहे? ऍब्सॉर्प्शनचं. आणि याच क्युबाइडल इपिथेलियल टिश्यू वरती जर ग्लँड आल्या तर तीच क्युबाइडल इपिथेलियल टिश्यू काय करणार आहे? सिक्रेशनचं. क्लियर होते? मॉडिफिकेशन डिपेंडिंग अपॉन द विच काइंड ऑफ मॉडिफिकेशन आर प्रेझेंट ऑन द क्युबाइडल इपिथेलियल टिश्यू. राईट. सो आता काय प्रेझेंट आहे? प्रेझेंट बघायला भेटणार तुम्हाला याच्यावरती एस ग्लँड्स. म्हणून त्याला आपण दाखवलेलं ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू. There are two kinds of vascular gland वेरिएशन करू दिले. एक तरी तुम्हाला काय असणार? युनिसेल्युलर. आणि दुसरी काय असणार आहे? मल्टीसेल्युलर. तो युनिसेल्युलरचं एक बेस एक्झाम्पल त्याला ठेवून घ्या. त्याला आपण काय म्हणतो? गॉबलेट सेल. हे वेरिएशन करू दे. आयसोलेटेड सिंगल सेल त्याला बघायला भेटणार आहे. तर स्वतः काय असणार आहे? एलिमेंटरी कॅनल मध्ये बघायला भेटणार. काही एसडीच्या वाचीचा एक गरज आहे. युनिसेल्युलर ग्लँड्स मध्ये पहिले कोणते असणार? गॉबलेट सेल काय असणार? एलिमेंटरी कॅनलला बेसिकली लॅनिंग होताना बघायला भेटणार. तर तुला मोर हेल्थ स्पेशली आता पण इट्स अ कॉमन क्वेश्चन गॉबलेट सेल बद्दल विचार. Identify the unicellular gland. That's the first of the question. Answer काय असणार आहे? Complete cell. सिंगल सेल बेसिकली बघायला भेटणार. फॉर एक्झाम्पल मला इथे काय असणार बघा, युनिसेल्युलर ग्लँड्स बद्दल मेनली मेन्शन करून दिले. इथे बघायला भेटणार युनिसेल्युलर ग्लँड्स. राईट. सिंगल बेसिकली मेनली मेन्शन करून. फर्दर नेक्स्ट काय दिले बघा. अँड मल्टीसेल्युलर कन्स्ट्रक्ट असणार क्लस्टर ऑफ द सेल्स. दुसरी कोणती असणार आहे? मल्टीसेल्युलर फॉर्म मध्ये असणार. मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल बघायला भेटणार. जसं काय असणार आहे? एक ग्लँडचं नाव दिलं सॅलाव्हरी ग्लँड. मल्टिप्लायचे एक्झाम्पल खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. पण याच्यामध्ये काय तुम्हाला विचारायचं नाही. मोस्ट एक्झाम्पल कोणाबद्दल विचारलं जातो? युनिसेल्युलर ग्लँड्स बद्दल. सो यू हॅव टू नो द बेसिक युनिसेल्युलर ग्लँड इज प्रिफर्ड एज कॉर्पोरेट सेल्स. नाउ फर्दर काय असणार बघा, आता इथून काय क्वेश्चन येत आहे? पहिले जे मॉडिफिकेशन दिले ना ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेल. ग्लँड आहे समजते का? ग्लँड्स आहेत बट नंबर ऑफ सेल वरती. आता नेक्स्ट स्टेप बेसिकली होणार आहे ऑन द बेसिस ऑफ सिक्रेशन. ओके ना? काय असणार? सिक्रेशन. आणि त्यांचं बेसिकली स्ट्रक्चर कसं असणार त्याच्या बेसिसवर. ते सिक्रेशन कुठं पोर केलं जाणार आहे, कोणत्या टाईपचं सिक्रेशन असणार आहे त्याच्या बेसिसवरती काय असणार? सेकंड मॉडिफिकेशन येतात बघा. काय असतं बघा, ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पोरिंग ऑफ देअर काय असणार? सिक्रेशन. मोड ऑफ पोरिंग हा वर्ड खूप जास्त मॅटर करणार आहे. कशामध्ये पोर करते? ते पोर डक्टच्या थ्रू चालले की विदाउट डक चाललेले. डक्टच्या थ्रू नसेल तर एक्झोक्राइन लाईन, आणि विदाउट डक जर झालं तर एंडोक्राइन लाईन. तर एक करून बघा. Glands are divided into the two categories. First one is exocrine and second one is endocrine.
एक्झोक्रॅनिक काय मेन्शन करून दिले सिक्रेट बिकॉज डिकॉर्ड असणार तुम्हाला बिकॉज एपिथेलियल टिश्यू आपल्याला असणार आहे स्पेशली जर सांगायचं म्हटलं तर आपले रेस्पिरेटरी सिस्टम घ्या एलिमेंटरी कॅनल घ्या और कसं रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये म्युकसची लाईन आहे राईट जी बेसिकली व्हाजिनल कॅव्हिटीमध्ये व्हेंटिलेशन आपण डिस्कस करू शकतो तर तिथं काय असणार आहे म्युकसची क्रिस्टल सलायवर कुठं असणार सलायवर ग्लॅन्ड इयर गॅस मध्ये पण बेसिकली येताना बघायला भेटणार आहे फर्दर व्हेंटिलेशन काय ऑल सिबम ग्लॅन्ड सिलासियस ग्लॅन्ड व्हेंटिलेशन करून देतो तो सिबेसिस ग्लॅन्ड्स मध्ये एस्पेशली सिक्रेशन करायचं असणार तुमच्या बॅक्स क्वेश्चन होता मला राईट क्वेश्चन होता की सिबेसिस ग्लॅन्ड सिक्रेट डॅश डॅश काइंड ऑफ असणार सिक्रेशन आन्सर काय बोलतो तुमचा बॅक्स राईट ना हे बेसिकली माहिती झालं पाहिजे फर्दर काय झालं बघा बिल्ड असणार आहे मेमरी ग्लॅन्ड रिसेंटली आपण स्टडी केली फर्दर डायजेस्टिव्ह एन्झाइम्स एस्पेशली काय असणार आहे सलायवरी ग्लॅन्ड तुम्ही टेस्टमध्ये घेऊ शकता फर्दर तुमचे काय असणार आहे पॅनक्रियास घ्या डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड मध्ये आपण डिस्कस करू शकतो राईट ना एक्झोक्राइन ग्लॅन्ड मध्ये आपण त्याचं कन्सिडरेशन घेऊ शकतो तर अदर काय असणार some products they include from there. So more than sufficient time topic earlier case में clear करून टाकले. These products are released through the catheter ducts or catheter tubes. The unit convertation area related to what for the exocrine gland. So exocrine gland त्यांचं secretion त्यांचं pouring कशामध्ये केलं जाणार डक्टमध्ये आणि त्याचे काय products असणार ते काय असणार आपण ते डिस्कस करून घेतले त्यामध्ये. Now the second one काय असणार त्याच्या कॉन्ट्रास्ट त्याच्या अगेन्स्ट वेगळं फंक्शन परफॉर्म करणारे कोणती ग्लँड असणार एंडोक्राइन ग्लँड तुम्हाला हे बघायला भेटणार राईट ना सो मल्टीसेलुलर ग्लँड तुम्हाला हे कधी कधी हे चांगला डायग्राम्स टाकलेले आणि आयडेंटिफाय काय असणार आहे दिस ग्लँड्स तुम्हाला ऑप्शन टाकले असणार आहे त्यानुसार तुम्हाला ऑप्शन मध्ये जे नाव दिलं असणार आहे ते आयडेंटिफिकेशन करण्यासाठी मे बी तिथं सांगू शकता सो मला काय झालं कॉन्ट्रास्ट मध्ये स्पेसिफिकली मेनी इंक्लूड एंडोक्राइन ग्लँड डू नॉट हॅव काय असणार डक्ट तिथं हॅव जर केलं डू नॉट काढून टाकला तर इनकरेक्ट स्टेटमेंट बनून जाईल तुमचं डू नॉट हॅव राईट ना सो त्याचं जे काही सिक्रेशन असणार आहे जे स्पेशली काय असणार आहे हॉर्मोन्स डायरेक्टली काय त्याचं सिक्रेट डायरेक्टली फ्लुइड बाकी काय असणार आहे ग्लँड्स म्हणजे जे काही स्पेसिफिकली तुम्हाला ग्लँड बघायला भेटणार आहे ती त्याचं सिक्रेशन डायरेक्टली कशामध्ये करते ब्लड मध्ये करणार जी ग्लँड असणार आहे त्याची बात करते एका फ्लुइड मध्ये तोच पद्धतीचं काय असणार सिक्रेशन डायरेक्टली करतात बघायला भेटणार काय प्रॉपर्टी ग्लँड खूप सिंपल आहे त्याच्यामध्ये मल्टिपल आपण ग्लँड डिस्कस केलं राईट पिट्युटरी घ्या हायपोथॅलॅमस घ्या थायरॉइड हायमस वगैरे आपण ऍडिनल ग्लँड म्हटली त्यानंतर कोरेट्स मध्ये स्पेशली टेस्टिस बघितले फर्दर काय असणार आहे एस वगैरे पण डिस्कस केले पण इथं एक बेसिक काय केलं माहिती का की पॉईंट इथं स्किप केलेला आहे तो एकदम क्लिअर करून टाकतो हेट्रोक्राइन ग्लँड पण असतं बघा हेट्रोक्राइन मध्ये दोन स्पेसिफिकली बघायला भेटणार आहे फर्स्ट वन काय असणार आहे पॅनक्रियास सेकंड वन इज आता कोणतरी बोललं बोला बोला हा अजून एक ग्लँड आहे की जी हेट्रोक्राइन ग्लँड मध्ये कन्सिडर केली जाते मिक्स्ड ग्लँड मध्ये हा अरे गोनॅड्स these are all these testes and ovary also responsible for the production of enzyme aromatase enzyme aromatase नावाचा एन्झाइम पोरसमधून रिलीज होताना बघायला भेटणार आहे ज्या हार्मोनचं एक बेसिक काय केलं जातं की मॅच्युअर फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मदत करत असतात मेल आणि फिमेल मध्ये ओके aromatase enzyme from gonads हा एन्झाइम आयडेंटिफाय होतो आपल्याला तुम्हाला हार्मोन माहिती टेस्टोस्टेरॉन एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन तर आपण डिस्कस केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये रिलेशन करून दिलेलं आहे पण त्यानंतर कंपोजिशन ऑफ सिक्रेशन याच्या बेसिसवरती पण तीन टाईपचे ग्लँड्स होतात अक्राइन अपोक्राइन आणि मेरोक्राइन म्हणून या तीन टाईपच्या पण आहे ज्या एनसीटी मध्ये नाही आणि मग याच्या बेसिसवर काय केलं होतं की तुम्हाला पीवायक्यू ऑन द काय असणार आहे एकदम पीवायक्यू एफ लेवल म्हणा एफएमटी म्हणा जिपमेर म्हणा एसएफएमसी या टाईपची क्वेश्चन तिथे पाठायचे पण एनसीटी त्याला काय जास्त प्रायोरिटाइज नाही केलं आपलं एवढं जर मॅथ पडलं तरी मोर दॅन सफिशियंट नाव तुम्ही स्टडी अबाउट काय असणार कंपाउंड टिश्यू कंपाउंड टिश्यूचं मिनिंग क्लिअर केलं तर तुम्हाला इथे काय असणार आहे लेअर बनताना बघायला भेटणार नथिंग बट जेव्हा कधी बेसिकली एक इपिथेलियल टिश्यू कंपाउंड टिश्यू बनते कशी बनते बघा ती मध्ये बेसिकली काय असणार आहे यांचा बेसमेंट मेम्ब्रेन तर बघायला भेटणार राईट का सो स्पेसिफिकली नॉन सेल्युलर असतो बघा नॉन सेल्युलर मेड इज नथिंग आणि याच्यावरती काय असणार माझी सेल फ्लॅट सेल माझी जर आली तरी माझी कोणतरी सिंपल स्क्वेअरनेस इपिथेलियल टिश्यूची लेअर आहे आणि याच्या खाली बराबर लाईनिंग करायची असणार आहे कनेक्टिव्ह टिश्यूची जी ब्लड वेसल असणार आता एखादा कोणता जर का मटेरियल मला काय करायचं की इतर टिश्यूला पास करायचं असेल तर पास करण्यासाठी त्याला क्रॉस काय करावं लागणार आहे ते बेसमेंट मेम्ब्रेन क्रॉस करावं लागतं आणि बेसमेंट मेम्ब्रेन मध्ये पण इव्हन ग्लुकोपॉलिसॅकॅराइडचं डिपॉझिशन असतं ओके सो समजून घ्या इथं माझी कनेक्टिव्ह टिश्यू आहे इथं माझी इपिथेलियल टिश्यू आहे पण या दोघांच्या मध्ये कोण असते बेसमेंट मेम्ब्रेन असते इट कम्प्लिटली नॉन सेल्युलर बघायला लागतं हा क्वेश्चन एक बेसिकली विचारला गेला तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत
तुम्हाला डिस्प्ले एकदम इसेन्शियल जो असणार तो बाहेर काढून द्यायचा सगळं स्टडी करायची गरज नाही जे इम्पॉर्टंट आहे ते क्लिअर करून द्यायचं कंपनी मध्ये आपण काय होतो मल्टिपल लेअरचं काम बघायला भेटणार आहे आणि thus काय असणार हॅज अ लिमिटेड रोल सिक्रिशन आणि काय असणार आहे ऍब्सॉर्प्शनचा मेन बघायला भेटणार आहे सो मग लिमिटेड रोल जर का सिक्रिशनचा असेल ऍब्सॉर्प्शनचा असेल तर मेन फंक्शन काय असणार मेन फंक्शन तर मेन इमिशन केलं जाणार आहे प्रोटेक्शन अगेन्स्ट द केमिकल काय असणार मेकॅनिकल स्ट्रेस रिलेट होणार आहे मेन फंक्शन इच अँड एव्हरी टिश्यू तुम्हाला क्लिअर होतात का इतर टिश्यू काय होता कव्हरिंग आहे सेकंड थिंग क्युबेड टिश्यूचा absorption आणि secretion आणि बेसिक कॉलमचा प्रोटेक्शन क्लिअर होते काय असणार आहे प्रोटेक्शन पण याचं मिनिंग असं का ते फक्त त्या टाईपची फंक्शन परफॉर्म करतात नाही अदर पण फंक्शन परफॉर्म ते कव्हर काय असणार आहे ड्राय सरफेस ऑफ द स्किन फर्दर काय म्हणजे बेसिकली मॉइस्ट सरफेस ऑफ द असणार आहे बकल कॅव्हिटी आणि इनसाइड काय असणार इनर लाइनिंग ऑफ असणार डक्ट्स ऑफ असणार सॅलरी ग्लँड्स आणि काय असणार आहे पॅनक्रियाटिक डक्ट्स मेडिमेशन करून दिलेलं आहे सो त्याच्यामध्ये त्यांची काय एक्झाम्पल दिले जस्ट तुम्ही एका बाजूला बाहेर काढून टाका आणि त्याला हॅड करा अदरवाइज एन्साइड तुम्ही मेन बेसिकली जे वर्ड दिलेले आहेत एक्झाम्पलच्या केसमध्ये कोणते असणार कंपार्टमेंटल टिश्यू त्याला जस्ट काय करायचं हॅन्डल करून द्यायचं तिथून पुढं नेक्स्ट वन कंडिशन काय असणार बघा ह्या एकतर टिश्यूच्या आत काही स्पेसिफिकली इथं काय की जंक्शन म्हणताना बघा त्या जंक्शन बद्दल तुम्हाला ते काय केलं की मी हायलाइट करून ठेवले काय असणार कशासाठी समजून घ्या इथल्या टिश्यू मध्ये आपण त्याच्या काय होईल सिंपल स्क्वामस देन कंपाऊंड सॉरी सिंपल इथल्या टिश्यू आणि कंपाऊंड इथल्या टिश्यू राईट आणि ते त्याच्यानंतर आपण काय बघितलं की याच्यामध्ये स्पेसिफिकली त्याचे एक्झाम्पल डिस्कस करून टाकले टू द इनसाइड एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आहेत नाही असं नाही अॅनिमल टिश्यूची फाईल ओपन करा भेटून जाईल तुम्हाला सगळं ओके व्हायला चला पाहिजे पण आपण जसं त्यांच्यामध्ये एक ग्लॅन्ड्स बद्दल डिस्कस केलं ना ऑब्वियसली स्टडी अबाउट काय असणार ते सब जंक्शन आणि याच्यामध्ये मेनली 3 जंक्शन तुम्हाला दिले पण याच्यामध्ये 4 जंक्शन असतात एक तर बेसिकली काय तुम्हाला टाईप जंक्शन आल्व्हेरी जंक्शन एक दिलंय मध्ये गॅप जंक्शन दिलंय आणि अजून काही असतं इंटरडिजिटेशन जंक्शन जे आपण स्पेसिफिक स्टडी करतो कोणामध्ये ह्युमन रिप्रोडक्शन मी तुम्हाला सांगितलेलं बिटवीन द काय असणार कोरियोनिक बिलाय आणि सेकंड कॉल असणार आहे रेसिड्युअल क्रिप्स रेसिड्युअल क्रिप्स आठवतो रेसिड्युअल क्रिप्स आठवते का अरे खुळ्यांनो एंडोमेट्रियम वॉलला आपण नाव दिलं होतं डेसिडुआ आणि त्याच्यामध्ये असं इनिव्हेटिव्ह स्ट्रक्चर बघायला भेटत होतं त्याला म्हणत होतं रेसिड्युअल क्रिप्स एंडोमेट्रियम वॉलचे काय असणारे असे स्ट्रक्चर बघायला भेटणार एंडोमेट्रियम वॉल रेसिड्युअल क्रिप्स म्हणतं इथे कोरोनिक बिल असणार आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये इंटरडिजिटेशन जंक्शन बद्दल बघायला भेटणार आहे हे माहीत असून द्या ओके सो काय म्हणजे ऑल सेल्स in critical tissue are held together within the intercellular material. Obviously, intercellular material काय असणार स्पेसिफिक लेवलला तुम्हाला जनरली आपण टिश्यू फ्लुइड कन्सिडर करून घेतो पण सायमल्टेनियसली त्याच्यामध्ये काय असणार जंक्शन प्रॉपर क्रिएट होतो ना बघायला भेटणार सो in nearly all animal tissue, especially काय असणार जंक्शन provided both structural and functional link between the असणारे individuals आहे म्हणजे एकतर तुम्हाला स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि फंक्शनली त्यांच्यामध्ये काही न्यूट्रिशन पास होताना बघायला भेटणार स्ट्रक्चरली काय असणार आहे सपोर्ट फंक्शन काय असणार ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रिशन ऑर सबस्टन्सेस आपण वेगळ्या डिरेक्शन दिलेली आहे नाउ द नेक्स्ट वन काय बघा 3 टाइप्स ऑफ जंक्शन मेंटेनेशन करून दिले फर्स्ट ऑफ ऑल काय कॉल्ड इज अ टाइड जंक्शन सेकंड थिंग काय असणार अधरिंग जंक्शन आणि काय असणार याच्यामध्ये गॅप जंक्शन इन्क्लूड करून दिले सो टाइड जंक्शन हेल्प टू काय असणार स्ट्रॉंग सबस्टन्सेस फ्रॉम द काय असणार मेकिंग अक्रॉस द काय असणार टिश्यू इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं की आपले ब्लड वेसल असणार लिम्फॅटिक वेसल असणार युरिन मध्ये ब्लॅडर जो बेसिकली असणार स्टोअर करताना बघायला मिळतात त्यांच्यामध्ये लिकिंग होऊ शकतं सो ते फ्लुइड लीक होऊ नये म्हणून काय त्यांच्यामध्ये घेतलं आपण टायर जंक्शन प्रॉपर बेसिकली असणार त्यांच्यामध्ये सेल्स एकमेकांवर इतक्या टाईटली अधेर होतात अटॅच होतात की शब्द काय होणार नाही की त्याच्यामध्ये लिकिंग प्रोसेस होणार नाही सगळं काय दिलं याच्यामध्ये अधेरे फर्स्ट ऑफ काय असणार सिमेंटिंग टिपिंग असणार नेबरिंग सेल्स काय तुम्ही बघा मला आपली स्किनची टिश्यू बघायला लागतात एक प्रकाराबरोबर इतक्या टाईटली बेसिकली अधेर झाले असणार अटॅच झाले असणार जेणेकरून कोणत्या बॅक्टेरिया इझिली त्याच्यामध्ये एंटर करू शकेल येऊ नये मग यांच्यामध्ये काय असणार अदर जंक्शन एखादा बघायला भेटतात टाईटली सिमेंटिंग एकमेकांमध्ये होताना बघायला भेटतात इझिली ते ब्रेकेबल्स होत आहेत सेपरेट होत आहेत ज्या प्रकारे बेसिकली काय असणार लॅब असेल किंवा एखादा शार्प जर काही इन्स्ट्रुमेंट असेल त्याला जर कट केलं तर ते बेसिकली टेअर होत आहे अदरवाइज इन जनरल मध्ये ते टेअर होत नाहीये बिकॉज ऑफ अदर सिमेंटिंग जंक्शन आपण त्याच्यामध्ये सिमेंटिंग केलं असं म्हणजे आपण डिस्कस करू शकतो काय झाले गॅप जंक्शन फॅसिलिटी काय असणार कम्युनिकेट विथ काय असणार इच अदर बाय द कनेक्टिव्ह ऑफ काय असणार सायटोप्लाझम किंवा काय असणार सेल्स आता यामध्ये कॉल मी मेंटेनेशन करतो त्याचे बेस्ट एक्झाम्पल एक तुम्हाला दिलं
गॅप जंक्शनचं. येस येस येस, पकडले या पोरीला. हा, मध्ये कशामध्ये होतं? अरे पार्टनर नो, दोन टाईपचे सिनॅप्स शिकवलेले होते. केमिकल सिनॅप्स, इलेक्ट्रिकल सिनॅप्स. सो केमिकल सिनॅप्स मध्ये तर काय असणार आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर जे काय रिसेप्टर असणार आहे त्यांच्यामध्ये त्यांना पुढे जाताना वळायला लागणार आहे. पण इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये स्पेस आहे का? नाही ना. तर त्याच्यामध्ये जंक्शन होतं, कोणता? गॅप जंक्शन, विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्टेशन न्यूरोट्रान्समीटर फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर. म्हणजे काय सांगेल, ट्रान्सपोर्टेशन कम्युनिकेट करायचं ना, एका न्यूरॉनला दुसऱ्यावर कम्युनिकेट करायचंय, इथंच पास करायचं, कोण करणार आहे? गॅप जंक्शन. इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये सांगितलेलं होतं. मला तुम्हाला आठवते का नाही मला सांगितलं ना. Agile analysis for the rapid transfer of कसं ions, small molecules and कसं sometimes big molecules मध्ये ते मेंटेनेशन करून दिलेलं आहे. Right now. So गॅप जंक्शन मध्ये काय काही प्रॉपर्टी पाहिजे, गॅप जंक्शन इज मेनली रिस्पॉन्सिबल काय असणार आहे, ट्रान्सफर ऑफ काय असणार आहे बेसिकली याच्यामध्ये आयन साठी स्मॉल मोलिक्युल. आता जर का लार्ज मोलिक्युल जर टाकलं तर स्टेटमेंट चुकून जाईल रे. राईट ना, एकदम सम टाइम्स मेंटेनेस इथं ऑलवेज जर टाकलं तरी पण चुकीचं उत्तर बघायला भेटणार आहे. ऑलवेज जर म्हटलं जाते राईट ना, तिथे काय ऑलवेज नाही, समटाइम्स बिग मोलिक्युल्स आहे, बट मोस्टली जर घ्यायचं म्हटलं काय झालं, स्मॉल मोलिक्युल्स आपल्याला बघायला भेटणार. तर हे छोटे छोटे वर्ड्स तुम्हाला आणि याच्यावरती पिव्हॅक्यूम. ओके, तुझे पिव्हॅक्यूम असतात त्याला जास्त हायलाइट करतोय, त्याच्या मागचं पर्पज काय काय मेनली घेणार होते. तो इथपर्यंत आपला मेन टीचर काय म्हणायचं म्हणजे रिप्रेझेंटेशन पॉईंट कव्हर झालेला आहे. त्या वीक मध्ये मला वाटतं रिप्रेझेंटेशन आहे, नेक्स्ट वीक मध्ये आपला रेसिपी कॉपरेट होऊन जाईल. ठीक आहे ना, पण रिप्रेझेंटेशन झाले का सगळे रिवाइज अंडरस्टँड होते का, याच्यामध्ये काय काय पॉईंट छोटे छोटे बेसिक तुमच्यातून स्किप होणार आहे, त्यांना मी काढून देत चाललोय. कंटिन्यू करायचं आहे असंच, ठीक आहे ना. येस, उद्याच्या क्लासमध्ये आपण कनेक्ट इश्यू घेऊ, त्याच्यामध्ये जे काय पॉईंट असणार आहे सिंपल सिंपल ते कव्हर करून टाकूया. त्याच्यानंतर इतर इश्यू झालेले फर्दर मस्क्युलर टिश्यू आणि नाव काय असणार आहे, येस पर्टिक्युलर तुमचे असणार आहे न्यूरल टिश्यू. एकदा काही कव्हर झाले किंवा पॉईंट, आणि त्यानंतर तुमचे डायग्राम जर क्लिअर झाले त्यानंतर तुम्ही काय करू शकता की कॉकरच्या एक्झाम मारू शकता. कॉकरच्या टिपिकल कंडिशन क्रिएट नाही करणार. ठीक आहे. आता माझं म्हणणं काय माहिती का, तेच म्हणतो इपिथेलियल टिश्यूवरती आजच्या आज वॉट एव्हर तुमची एक्झाम जरी असली तरी सुद्धा मी सांगतोय, इपिथेलियल टिश्यूवरती आजच्या आज तुम्हाला काय करायचं की मास्टर साठी त्यानंतर तुमचं सिंगेज असणार आहे, दिशा असणार आहे, एमटीचे असेल किंवा डॉक्टर आली असो, जीआरपी असो, तुमच्याकडे जे रेफरन्स आहेत त्या इपिथेलियल टिश्यूचे क्वेश्चन आजच्या आज सॉल्व्ह करा. पण ते सॉल्व्ह करण्यासाठी पहिल्यांदा तुमच्या एकदा एनसीईआरटी वाचा, तुमच्याकडे ज्या काय अर्लियर टीचर्स ज्या काय नोट्स दिल्या त्या वाचा, मी जी तुम्हाला बेसिकली अॅन्युअल टेस्टची फाईल दिली ती वाचा, त्यानंतर एक्झामला बेसिकली क्वेश्चन सॉल्व्हिंग करायला वाचा. कारण की आज जे तुम्ही प्रिपरेशन करून बसणार आहे ना, ते तुमचं होल म्हणजे काय असणार आहे कॅन्डिडेट मध्ये मदत करणार आहे. तुम्ही आज जर विचार केला नसेल माझी एक्झाम म्हणून केलंच नाही, वॉट एव्हर एक्झाम झाल्यानंतर 7 नंतर 7 ते 8 जेवण वगैरे होत झालं तुमचं, 8 नंतर 10 वाजेपर्यंत 2 तास ऍटलीस्ट काय करायला डेडिकेट करून टाका. आज जे प्रिपरेशन असणार आहे मी क्लिअरली सांगितलं, आज जे तुम्ही कराल ते तुम्हाला नेक्स्ट बेसिक मदत होत जाईल. जर का तुम्ही आज इग्नोर जर केलं तर समजून घ्या हा थ्रेट तुमच्या लाईफ मध्ये बेसिकली काय करणार अप टू बेसिकली नेटच्या फायनल एक्झाम पर्यंत राहणार आहे. आणि कुठे ना कुठे माइंड मध्ये हात वर असणार आहे या की माझं बेसिकली बघा प्रॉब्लेम असं होऊन जाईल की या चॅप्टरवरती लास्ट इयरला क्वेश्चन जसं टाकलेच होते किंवा 2025 एक्झामला काय आहेच नाही, राईट ना. इव्हन पुढे पण टाकण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. पण तुमच्या माइंडमध्ये एक सिंगल निगेटिव्ह थॉट काय, मी एकतर क्वेश्चनला म्हणावं तसं प्रिपेअर नाही केलं, सरांनी सांगितलं होतं पण मी प्रिपेअर नाही केलं, क्वेश्चन सॉल्व्ह नाही केलं. हा एक निगेटिव्ह थॉट तुमच्या 180 क्वेश्चनला अटेम्प्ट करण्यासाठी 3 तासामध्ये हा बॅग वाजून बसेल. एक निगेटिव्ह थॉट तुम्ही इतकं डिस्टर्ब होत नसाल की जो एक्झाम इतकी इझी असताना पण तुम्ही सिली मिस्टेक होणार फायनल एक्झाम मध्ये. तर असं जर का तुम्हाला नको हवं असेल, ऑलरेडी तुम्ही 2 वर्ष दिले, परत अजून एक 3रं वर्ष तुम्ही दिलेलं आहे, त्यामध्ये जर का तुम्ही हे जर का स्किप केलं, मी म्हणतो आजचा एक दिवस फक्त काय करा 2 तास फक्त तुम्ही डेडिकेट करून टाका. जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला लिटरली होतो माइंड मध्ये कुठे ना कुठेतरी हा एक गोष्टीची राहिले हा थॉट राहील आणि तो एक्झाम जर आला ना विषय प्रॉब्लेम मोठा प्रॉब्लेम. इट्स बेटर टू वॉट एव्हर तुम्हाला लास्ट मोमेंटला आठवण डझंट मॅटर, काही प्रॉब्लेम नाही. पण माइंड मध्ये तिथं जर काय आलं ना नो इश्यू, पण तुम्ही जर का एक्झामला बसायचं तर हा थोडं
नो इश्यू. मी बेसिकली केलंय प्रिपेअर. ऍटलीस्ट वन टाइम तरी मी प्रिपेअर करून बसलेलो आहे. तर इतकं पण तुमच्यासाठी पॉझिटिव्ह थॉट असणं तुम्हाला एक्झामला मदत करून टाकतात. पण जर का आज तुम्ही जाऊन त्याला काय पण पुढे नाही. आणि त्यानंतर सिलेबस पण टाकले अॅनिमल टिश्यू म्हणून रिवाइज करण्यासाठी. त्यानंतर कॉपरेशन म्हणून दिलेलं आहे. पण जर का तुम्ही ज्या त्या टाइमला प्रिपेअर नाही केलं तर मग इश्यू तुमचं. ठीक आहे. माझं काम आहे तुम्हाला सांगून करणं हे तुमचं काम. पुन्हा कसं होतंय एनसीईआरटी वाचा, दिलेले नोट्स वाचा, अॅनिमल टिश्यूचा बेसिकली नोट्स दिले तो वाचा. एक टिश्यू कम्प्लीट फक्त एक टिश्यू तुम्हाला करायचे आणि याच्यावरचे ऍटलीस्ट 3-4 तरी बेसिकली तुम्ही काय करायचं कंपल्सरी मास्टर ते एनसीईआरटी एमटीशीला. आणि याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये थोडा हायर लेवलचा डॉक्टर आली आणि त्यासल्याची आहे हे ऍटलीस्ट बेसिकली 4 तरी सॉल्व्ह करते एक टिश्यूची. बरोबर विषय तुम्हाला खूप सारं नॉलेज क्लिअर होतं. दॅट्स इट. बाकी काही नाही. नेक्स्ट क्लासमध्ये आपण नेक्स्ट संडे कंटिन्यू. आज लास्ट डे ऑफ द इयर आहे 31 डिसेंबर. सेकंड थिंग आज ऑस्पिशियस डे वैकुंठ एकादशी, वर्षाची शेवटची एकादशी. सो फास्टिंग जर केलं असेल तर बेस्ट. मी तुम्हाला सजेस्ट करून की ऍटलीस्ट आजच्या दिवशी तरी फास्टिंग करा. अंत मला पुस्तक पहा असं होऊन जाईल. आणि ऍट द एंड राईट ना कोणाच्या वगैरे जे कोणी चॅटिंग करत नसतील तर त्यांनी चॅटिंग करायला चालू करा. कारण की आज एक ऑस्पिशियस डे असं आहे की तुमचा बेसिकली लाईफ मध्ये खूप म्हणजे बेसिकली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला भेटतं. सेकंड थिंग वैकुंठ एकादशी एकादशी जर का आपण असं ऑस्पिशियस कोणती जर का थिंग चालू करत अल्टिमेट फॉर्म तुम्हाला मल्टिपल टाइम्स मध्ये येताना बघायला भेटतं. कारण की आज तुम्हाला बेसिकली स्पिरिच्युअल लाईफचं तेवढं एक्सपोजर नाही झालं म्हणजे जितका व्हायला पाहिजे तितका. पण जो काही झाला तुम्हाला डेफिनेटली बेनिफिट आहे. आणि फ्युचरमध्ये ज्यावेळी तुम्ही अकॅडमीमधून बाहेर पडाल तुम्ही ज्यावेळेस एमबीबीएस करण्यासाठी मेडिकल कॉलेज जे का कोर्सेस तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही करायला गेलं त्यानंतर कुठे ना कुठेतरी स्पिरिच्युअल लाईफ तुम्ही बेस करणार आहात. सो 4 महिने राहिलेले आहेत त्याचा प्रॉपर बेनिफिट घ्या. आणि ऍटलीस्ट आजपासून तरी काय करा माहिती का की एक राऊंड तरी चॅटिंग तुम्ही चालू करा. रेग्युलर कोण चॅटिंग करताय रेग्युलरली एक राऊंड तरी चॅटिंग आम्ही करतो. 1 2 सर इतके बिझी आहोत की 7 मिनिट्स फॉर द चॅटिंग आम्हाला भेटत नाही. राईट ना अशी जर का केस क्रिएट झाली तर समजून घ्या. त्यानंतर जर तुम्ही कॉलेजला एंट्री मारलं ना खतरनाक लाईफ आहे मला. एकदम खतरनाक आहे. तुम्हाला डिस्ट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन तुम्हाला भेटत नाही. त्या डिस्ट्रॅक्शन मध्ये तुम्हाला प्रोटेक्ट करणारी एक मात्र गोष्ट स्पिरिच्युअल आणि त्याच्यामध्ये बेस्ट वे काय हरिनाम. तो आज तो दिवस आहे एक नवीन सुरुवात करण्याची. ओनली 7 to 8 मिनिट्स मध्ये एक राऊंड चॅटिंग होऊन जातं. बाळा जर असतील सगळ्याकडे जर बेस्टच नसेल तर आज सूर्यवंश येतील सूर्यवंशाकडून मागून घ्या त्यांच्या काय मागून घ्या चॅटिंग करायला चालू करा. आजपासून चालू करा समोर तुम्हाला. ठीक आहे. आणि एका दिवशी जर व्रत केलं तर म्हणजे मला सायंटिफिक सगळे रिझन देऊन टाकलेले राईट ना. तर प्रॉब्लेम काय माहितीये का नॉलेज असल्यानंतर जर आपण त्याला अप्लाय करत नसेल तर आपल्यासारखं मूर्ख आणि कोणच नसेल मला सिंपल भाषेमध्ये आपल्याला इग्नोरन्स आहे तुम्ही समजू शकता. राईट ना. तर इग्नोरन्सला ओव्हरकम करायचं तर सिंपल सगळी गोष्ट आहे सांगलेली गोष्ट करायची. तुमच्या समोर टीचर सारखी जे बेसिकली लास्ट 10-15 इयर्स पासून स्पिरिच्युअल लाईफ फॉलो करताय ते काय पागल तर नाही असं बेसिकली बसले तर तुम्हाला सांगायला मिळेल काय ते तुमचा बेस्ट एक एक्सपिरियन्स असणार आहे ना. त्याच्या बेसिस तुम्हाला सजेस्ट करता येतं मग तुमच्यासाठी पण ते कुठेतरी बेनिफिशियलच असणार आहे. मोस्टली तुम्हाला टीचिंगच बेसिकली करता आलं नाही. मी तुम्हाला स्पिरिच्युअल लाईफ जास्त बेसिकली डिस्कस करायसाठी घेतलेलंच नाही. कधीतरी मग तुम्हाला स्पिरिच्युअल लाईफ बद्दल बोललो असतो का तुमच्या टाइमचा इम्पॉर्टन्स मला माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला जास्त स्पिरिच्युअली एलिव्हेट करायचा प्रयत्न करत नाही. पण इट्स युअर जेव्हा कधी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला नाही त्यावेळी खूप म्हणजे जनरली तुम्हाला सांगितलं. आफ्टर 4 months तुम्हाला सांगायला कोणी टीचर नसणार आहे कोणी तुम्हाला इथे बेसिकली अवेलेबल पण नसणार आहे. त्यावेळी तुमची ओन पर्सनल लाईफ असणार आहे. पण तिथून बाहेर पडल्यानंतर ना तुमची हीच बेसिकली काय असणार आहे माहिती सिरियसली सिन्सिअरिटीने जे तुम्ही चॅटिंग केले तुम्हाला हेल्प करणारे कॅरेक्टर्स होतो. जेव्हा कधी तुम्ही एक 2 वर्षानंतर 4 वर्षानंतर एखाद्या व्यक्तीने जर का तुम्हाला स्पिरिच्युअल लाईफचा एक फीडबॅक जर मागितला किंवा एक्सपिरियन्स जर विचारला तुमच्या तोंडातून पॉझिटिव्ह वर्ड्स बाहेर पडणार राईट. मोस्टली स्टुडंट्स आता पॅरेंट्स वगैरे भेटल्यानंतर असं होतं की बाबा सर इतकं सगळं केलं इतकं सगळं म्हणजे टाइम दिला 2 वर्ष गेले 1.5 वर्ष गेले बट स्टील तेवढं जर तेवढं मार्क्स येत नाही डिप्रेशन टेन्शन वगैरे येताना बघायला भेटणार. पण ज्याला स्पिरिच्युअल लाईफचा एसेन्स समजला ना त्या गोष्टीतून इमिजिएटली बाहेर पडू शकतो. बिकॉज स्टुडंट लाईफ तुम्हाला काय करायचं समजत नाही. प्रश्न आहे अर्जुनाला ऍक्च्युअली बेसिकली ऍज अ क्षत्रिय म्हणून किंवा ऍज अ स्टुडंट म्हणून काय करायला पाहिजे तिथे सांगितलं तर आपण शास्त्र वाचत असतो. टेन्शन डिप्रेशन नावाची गोष्ट सगळे म्हणजे कन्सिडरच केली जात होती. बिकॉज ऑफ व्हॉट स्पिरिच्युअल नॉलेज त्यावेळी होतं. आज आपण काय करून त्याच्यापासून दूर चाललोय. इट्स युअर
असणार टाइम पिरियड असणार आहे की जिथे तुम्ही चालू करणं गरजेचं आहे. कारण की बाळांनो कलियुग ठराविक लेवलला वाढत चाललेला आहे. त्या कलियुगामध्ये कोणती गोष्ट जर तुम्हाला वाचत असेल ती हरिनाम आहे, कृष्णाचं नॉलेज आहे, भगवद्गीता. ओके. आणि कल्चर आपल्या बाळांनो की स्पेसिफिकली एखाद्याची व्रत करणं, स्पेसिफिकली हरिनाम घेणं, सकाळ सकाळ बेसिकली चॅटिंग करणं, भगवद्गीता रीड करणं, राईट ना. आपण आपल्या कल्चर लाईफ फॉलो केलं तर कोण करणार आहे? एज्युकेशन सिस्टम टेम्पररी आहे, बट स्पिरिच्युअल लाईफ इज इटर्नल. सो इटर्नल थिंग्सला पकडून ठेवा, हॅपी राहा. टेम्पररी थिंगला तुम्ही पकडून ठेवता, तुमचं बेसिकली अटॅचमेंट बनून जाते. ती गोष्ट जशी लाईफमध्ये तुमच्या जाते इमिजिएटली तुमच्या लाईफमध्ये टेन्शन, डिप्रेशन आणि एन्झायटी क्रिएट होतं. राईट ना. लास्ट डेला पण मी तुम्हाला सांगतो 2025 मध्ये ज्यावेळी एक्झाम झाली, 2000 त्याच्यामध्ये काय असणार आहे, जून जुलैमध्ये ज्यावेळी रिझल्ट लागला, तर रिझल्ट लागला काही जण सिलेक्शन झालं, काही जण सिलेक्शन नाही झालं. तुम्हाला डेफिनेटली त्याच्यामध्ये काय असणार, वाईट वाटलं असणार आहे. हा, तुम्ही अटॅच झाला होता, मेहनत केली होती डेफिनेटली, पण त्या रिझल्ट बरोबर अटॅच झाला. आणि त्या अटॅच झाल्यानंतर डेफिनेटली त्या टाइममध्ये एवढं डिप्रेस झाला असलेलं काय करू, राईट ना. आणि काय मला परत त्या रिपीट करावं लागणार आहे. बिकॉज ऑफ वॉट यू आर अटॅच विथ द टेम्पररी थिंग्स. म्हणून तुम्हाला लाईफमध्ये ते प्रॉब्लेम क्रिएट झाले. पण कृष्णाचं हरिनाम हे जे असणार आहे ते टेम्पररी नाही, परमनंट आहे. तुम्ही जर का त्याच्यावर अटॅच राहिला, लॉंग डिस्टन्स तुमच्या लाईफमध्ये फक्त हॅपीनेस असणार आहे. कधी तुमच्या लाईफमध्ये बेसिकली एन्झायटी वगैरे हा लाईफच मध्ये येणारच नाही. तो पॉईंट समजून घ्या. आपल्या दुःखाचं कारण कोण माहिती का? टेम्पररी थिंग्स बरोबर अटॅच. सुखाचं एक मात्र कारण आहे इटर्नल थिंग्स बरोबर अटॅचमेंट. अटॅचमेंट दोन्ही ठिकाणी, पण कोणाबरोबर करते चॉईस रिव्हर्स. कोणाला असं वाटतं जर माझ्या लाईफमध्ये काही चिल नाही, कसला प्रकारचं टेन्शन नाही, डिप्रेशन नाही. इंटरनल जर का त्याच्या लाईफमध्ये बघायला गेलं तर समजेल बघा, त्याच्यासारखा वर्स्ट डिप्रेस्ड पर्सन तुम्हाला कधी भेटणार नाही. तो शो ऑफ फक्त करतो तुम्ही चिल आहे, इंटरनली तो सगळ्यात एकदम कोलॅप्स झालेला आहे. शो ऑफ करायची गरज नाही तुम्हाला, जे रिअलिटी ते ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्ट हे करायला पाहिजे की इंटरनल थिंग्स लाईफ मध्ये फक्त काय असणार, स्पिरिच्युअल लाईफ. दॅट इज बेसिकली मटेरियल. माझं म्हणणं आहे की ऍज अ स्पिरिच्युअल लाईफ मध्ये ऍज अ स्टुडंट लाईफ जेव्हा तुम्ही जाताय, सिम्पल समजणार आहे तुम्ही रेग्युलर तुमचा स्टडी करा. 24 तास पैकी 5-6 तास झोप काढल्यानंतर ना मग तुम्ही 12 तास अभ्यास करा. 6 तास गेले तुमच्या झोपेमध्ये, 12 तास गेले तुमच्या अभ्यासामध्ये, किती गेले? 18 तास निघून गेले ना, राईट ना. उरले किती? 6 तास बाकीचे उरलेले. 6 तासामध्ये खाणं पिणं इकडे तिकडे करणं, त्याच्यामध्ये 10 मिनिटं चॅटिंग करण्यासाठी आणि 10 मिनिटं भगवद्गीतेचा एक श्लोक रीड करण्यासाठी आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन, कृष्णाला ग्रॅटिट्यूड और अप्रिसिएशन या सगळ्या गोष्टी ग्रेटफुलनेस जर शो करण्यासाठी तुम्ही 20 मिनिटं ओनली 20 मिनिट्स मोर दॅन सफिशियंट आहे. लाईफमध्ये ट्रिमेंडस बेसिकली तुम्हाला चेंजेस येणार. विचार करा, तुम्ही फालतूमध्ये बेसिकली 20 मिनिट अशी वाया घालवत असता, पण ते 20 मिनिट जर तुम्ही युज केले कोणासाठी, जस्ट ज्या ऍक्च्युअल लाईफ मध्ये काय करणार आहे, तुमच्या लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्युट करणार आहे, कोणती हरिनाम आणि बेसिकली भगवद्गीता, राईट ना. तर तुम्ही त्याच्यामध्ये बेसिकली युज करू शकता. सो कॉल्ड जे आपण बेसिकली मोटिवेटर म्हणतो, राईट ना, कॉपी करतात सगळं आपल्या भगवद्गीतेमधून. त्याच्याकडे करोडो रुपये कमायला लागलेले आणि लाखो लोकांना मोटिवेट करतायत, टेन्शन डिप्रेशन त्यांना बाहेर काढतायत. बट तीच गोष्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटली. प्रॉब्लेम असा आहे की आपली डिझायर नाही, इच्छा नाही, राईट ना. स्टडी करा, त्यात काय शंकाच नाही. 12 तास स्टडी करायला सांगतोय तुम्हाला, 12 तास होतोय का नाही स्टडी, पण 12 तास मी तुम्हाला स्टडी करायला सांगतोय. त्या 12 तासापैकी स्टडीला जरा पण तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करायचं, त्याच्यामध्ये तुम्ही चॅटिंग करा म्हणून सेपरेट जो काही टाइम तुमचा पर्सनल असणार आहे तो द्या म्हणतोय. आणि कृष्णाला बेसिकली तुमच्या हरिनाम घेण्याची किंवा बेसिकली तुमचा टाइम देण्याची गरज नाहीये. कृष्णा इज द टाइम. त्यांना बेसिकली सगळ्या गोष्टींची गरज नाहीये. कृष्णाला तुमचा भाव, तुम्हाला तुमची पर्सनल इंडिव्हिज्युअल काय केलं माहितीये का, की इंडिपेंडन्स देऊन टाकलेला आहे. तुम्हाला तुमची चॉईस देऊन टाकलेला आहे. पण त्या चॉईस कृष्णाला तुम्ही तुमचा टाइम देत असाल ना, जो पर्सनल टाइम कृष्णा सॅटिस्फाईड ओनली दॅट्स 20 मिनिट्स. जे ऋषीमुनी असायचे तुम्हाला 10,000 वर्ष तपश्चर्या करायचे, पण कृष्ण त्यांना प्राप्त होत नव्हते. पण आपण प्रेम भावामधून एकदा जर हरिनाम घेतलं, हरिनाम जर घेतलं, एक माळा तुम्ही प्रेम भावातून घेतला, कृष्ण फक्त हा टाइम फ्रेंड माझ्याकडे होता, मी याच्यामध्ये मस्तपैकी अजून काहीतरी काम करू शकलो असतो, काय तपास करू शकलो असतो किंवा माझं नेटचं मी प्रिपरेशन करू शकतो. पण त्या टाइम फ्रेंड मी काय केलं, तुमचा हरिनाम घेतला. दिस इज द पॉवर ऑफ काय असणार तुमचं, म्हणजे काय असणार तुमचं इंटेन्शन, हे जास्त मॅटर करतं. 10-20 मिनिटं जर का तुम्ही कृष्णाला तुमच्या लाईफमध्ये काढून दिलेत ना, वरच मिळेल. कृष्णा इज सॅटिस्फाईड फॉर युअर असणारे एफर्ट्स. आणि कृष्णासाठी मॅटर नाही करते तुम्ही खूप मोठ्या बेसिकली 24 तास कृष्णासाठी तुम्ही दिलेत आणि फक्त बेसिकली काय केलं की तुम्ही 20 मिनिटं दिले, डझंट मॅटर. जसं आहे तुम्ही जर बैठक ज्यावेळेस सेतू बनत होता, मोठमोठे मला मोठमोठे बेसिकली दगड घेऊन चालले होते आणि खरं ते छोटंसं बेसिकली तिच्यापर्यंत ट्राय करत होते. पण सगळ्या त्याच्यामध्ये जी मर्सी होती
ती मर्सी त्या बाजाराला पण भेटली, त्याच्याकडे स्टुडंटला पण भेटली, त्याच्यामध्ये काही रेश नव्हतं का? नाही. क्रांती दोघांना पण बेसिक काय दिली, त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली ती मर्सी दिलेली. दिस इज द पॉवर ऑफ काय असणार एफर्ट्स, इंटेन्शन. तुमचं जर काय इंटेन्शन, तुमचे जर काय एफर्ट्स सिरियसली जर कृष्णाला सर बनायचे असेल, तर जे 10,000 वर्ष मुनीचे असणार ते जे बेसिकली फळ प्राप्त करत होते ते 20 मिनिटात तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. माझं सिम्पल सगळं म्हणताय तुम्हाला, एक कायंडली रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू right now. You just chant only one rounds for the 7 to 8 minutes. Read one basically shloka. Successful life म्हणजे सक्सेसफुल लाईफ खूप म्हणजे तुम्ही रियालिटीमध्ये तुम्ही चिल राहा, रियालिटीमध्ये तुम्ही एकदम रिलॅक्स राहा, तुम्हाला शो ऑफ करायची गरज नसते. ठीक आहे. सो आज प्लीज काय करा, एक राऊंड तरी चॅन्टिंग करा. बघू तिथं होपचं सगळ्यांकडे आहे असतील यावेळी बेसिकली आता सर डिस्ट्रीब्युट करत होते राईट ना. जर कोणी घेतली असेल तर ठीक, नसेल घेतली जर का तुमच्यावरती युट्यूब जर येत असेल तर जस्ट वन श्लोका युट्यूबवर तुम्ही हिअरिंग करा, चालेल, नो इश्यू. हिअरिंग करा, त्याचं जसं मिनिंग तुम्ही हिअरिंग केलं मोर दॅन सफिशियंट. अदरवाईज जर का जुगाड करून क्रोमवरती जस्ट काय करा, बीजी भगवद्गीता वेदाभ्यास 1.1 एवढं शेअर जरी केलं तरी आज तुम्हाला श्लोका भेटून जाईल. रीड करा, रीड करा. आज मी सकाळीच एक मेसेजला माझे जे स्पिरिच्युअल मास्टर होते त्यांचा एक श्लोक म्हणजे त्यांच्या लेक्चरमध्ये ऐकत होतो. त्याचं असं म्हणणं होतं, भागवतमचा एक श्लोक जर का आपण रीड करत असेल ना, ऐकत असेल किंवा एक रीड ऐकत करत असेल तर 4 वेदांचं नॉलेज भेटल्यासारखं आहे. किंवा त्या 4 वेदांना हिअरिंग केल्यानंतर जे नॉलेज भेटणार आहे, जे पुण्य भेटणार आहे ते पुण्य भेटल्यासारखं आहे. समजतंय? 4 वेदांमध्ये लाखो आणि लाखो लाखो हजारो लाखो बेसिकली श्लोक आहे. पुराणामध्ये 11 पुराणामध्ये स्कंद पुराण सगळ्यात मोठं आहे, ज्याच्यामध्ये लाखो श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये बेसिकली जो एक पर्टिक्युलर काय असणार श्लोकात तुम्ही भागवतांचा जर ऐकला, हिअरिंग केला, तुम्हाला सगळ्या श्लोकांचं पुण्य प्राप्त भेटण्यासारखं आहे. तो इतकं सिम्पल सुद्धा बेसिकली नॉलेज पाहून ज्याने ऍक्सेप्ट केलं त्याची लाईफ सक्सेसफुल. राईट? ठीक आहे. चालेल, थांबूया आपण इथं. आता नेक्स्ट बेसिकली क्लास असणार त्याच्यामध्ये अटेंड करा. इफ पॉसिबल जर का तुमच्याकडे नसेल राईट ना मला तर बेसिकली सरांच्याकडून घ्या. ओके, चॅन्टिंग करायचा प्रयत्न करा आणि एक बेसिकली श्लोक काय त्याच्यामध्ये रिवाज करा. ठीक आहे. आणि ज्यांनी बेसिकली असं म्हटलं असेल की सर मी तर बेसिकली ब्रेकफास्टला काहीतरी खाल्ले, तुम्ही खिचडीच खाल्ली असणार आहे, शाबुदाना खिचडीच. राईट. दुसरी गोष्ट सांगून देतो, कोणी जर बिस्कुट बिस्कुट जर खाऊन आला असेल, मी पुन्हा एकदा सांगतोय, जर का तुमचं इंटेन्शन, तुमचं डिझायर असेल एकादशी करण्याचे, वर्ल्ड डे मध्ये तुम्हाला 2 टाइम्स एकादशी फूड भेटून जाईल ते तुम्ही खा. बट ग्रेन्स काय खाऊ नका. ग्रेन्स जर खाणं जर झालं का नाही तर बाळून समजून घ्या, तुकाराम महाराज आपल्या म्हणजे अभंगामध्ये सांगतायत, एकादशीला जो व्यक्ती ग्रेन्स खातो, डाळ राईस चपाती होता ना, श्वान विष्णूनुसार जात नाही. श्वान विष्ठेनुसार आपण बेसिकली खातो. श्वान विष्ठा, श्वान म्हणजे काय असते, कुत्र, आणि विष्ठा म्हणजे माहिती असेल तर तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. एकादशीच्या दिवशी जो फूड कन्झ्युम करतो तो काय कन्झ्युम करतो ते सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बाकी वेगळं कोणी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या मनाचं सांगतो. ओके. आणि त्याच्यामध्ये मेन काय माहिती का, पाप कर्म देखील लपलेलं आहे. सो हे पाप मुक्त करायची काही गरज नाही. राईट, काळजी करू नका. सो जसे डिझाईन ज्याची इच्छा आहे ऍटलीस्ट काय करा माहिती का, इथून पुढे कंटिन्यू करा, इथून पुढे कंटिन्यू करायचा प्रयत्न करा. आणि उद्या सकाळी जर टायमिंग पेटिवेशन करायचं म्हटलं तर 6 ते 10 दरम्यान मला वाटतं पारणा टायमिंग असणार आहे. राईट. सो तुम्ही पारण टाइम म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये फास्ट ब्रेक करायचा असतो. राईट. तर उद्या तुम्ही तसं काय करायला माहिती का, की 8 वाजता ब्रेकफास्ट तरी घ्यायचा 8:30 वाजता, त्यावेळी तुम्ही काय खा, बेस्ट नो प्रॉब्लेम. बट ज्यावेळी ब्रेकफास्ट त्यावेळेस खा, त्याच्या अगोदर पाणी प्या. पण भूक लागली म्हणून बिस्कुट बिस्कुट खायचा प्रयत्न करू नका, तर तुमचा जी तुम्ही एकादशी केली ती निष्फळ होत जाईल. रात्रीच्या जेवणानंतर काय काय उपवासाचं खा, उपवासाचं काय खायचं तरी बिंदास खा, नो प्रॉब्लेम. फक्त ग्रेन्स काय खाऊ नका. ठीक आहे, ग्रेन्स काय खाऊ नका. ठीक आहे. छान.
Yes.